नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपिंग, कॉम्प्युटर, फर्निचर, ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे. आता सर्व काही एकाच छताखाली. मिरज पूर्व भागातील सर्वात भव्य 15,000 स्क्वेअर फुटांचे 3 मजली भव्य शोरूम. लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी, मेकअप साहित्य, फर्निचर, सोफा सेट, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन असंख्य व्हरायटीमध्ये उपलब्ध. सोबतच या खरेदीवर 20% सूट. कोणत्याही मोबाईल खरेदीवर 500 रुपये डिस्काउंट. फक्त 1 रुपयात आधार पे उधार ऑफर. कोणतीही वस्तू सुलभ हप्त्याने किंवा बजाज फायनान्सच्या साहाय्याने मिळण्याची सोय. त्वरा करा, आजच भेट द्या. पत्ता: नासिर मोबाईल शॉपिंग, पोस्ट ऑफिस समोर, सलगरे. मोबाईल नंबर 9834049050 व 9923102298. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. महात्मा गांधींचे स्वच्छ भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी क्लीन सांगली, हेल्दी सांगली अभियान. हुतात्मा दिनी कार्यकर्त्यांनी केली काँग्रेस भवनाची स्वच्छता. पृथ्वीराज पाटील यांचे प्रतिपादन. स्वच्छ मन अस्वच्छ देहात आणि स्वच्छ शरीर अस्वच्छ शहरात राहू शकत नाही. आचार आणि विचारात स्वच्छता हवी. स्वच्छता ही बाहेरून लादता येत नाही, ती स्वतः अंगीकारावी लागते. महात्मा गांधींचे स्वच्छ भारताचे स्वप्न कृतीत येण्यासाठी पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने क्लीन सांगली, हेल्दी सांगली अभियान राबवले जात आहे. आज बापूंच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून हुतात्मा दिनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनाची स्वच्छता केली. त्याबद्दल मी त्यांचे कौतुक व अभिनंदन करतो, असे गौरवोद्गार पृथ्वीराज पाटील यांनी काढले. पृथ्वीराज पाटील फाउंडेशन कार्यकर्त्यांच्या काँग्रेस भवन स्वच्छता उपक्रमावेळी ते बोलत होते. असतील या ठिकाणी SC सेल शहर जिल्हाध्यक्ष राजेंद्र कांबळे असतील, आमच्या प्रतीक्षाताई काळे, नंदाताई कोलप आणि त्याचबरोबर आमचे सेवा दलाचे अजित होते आणि त्यांच्याबरोबर सकाळी आणखी मग प्रशांत देशमुखांपासून महावीर पाटलांपासून जवळपास एक 20 ते 25 कार्यकर्त्यांनी आज काँग्रेस कमिटीमध्ये स्वच्छता मोहीम राबवली. मी त्याबद्दल तमाम आमच्या या काँग्रेस कार्यकर्त्यांचं कौतुक करतो, त्यांचं अभिनंदन करतो. कारण महात्मा गांधीजींनी आपल्याला स्वच्छतेचा संदेश खऱ्या अर्थानं देशाला दिला आणि महात्मा गांधींना अभिप्रेत असणारी स्वच्छता आणि तो स्वच्छतेचा संदेश देण्याचं काम काँग्रेस भवनपासून या आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुरू केलं. त्याबद्दल त्यांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो.